आणि निवडणुकीला जर आम्हाला मतं दिले नाही तर तुमची योजना बंद करू। काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत। उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही। काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू। चाललं काय नक्की मला कळत नाही। हे नुसतं लाडकी बहीण योजनेचं नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो अशा प्रकारची धमकी आहे। मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा कार्यक्रम करू। म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे। आता चिटिंग योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे। चांगल्या कामासाठी सुद्धा आहे त्याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणली असं दाखवतानाचा प्रयत्न करतायत। त्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही। त्या एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे ही योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का कामे काय की त्या महायुतीचे आमदार जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही मतं दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू तुमचा करेक्ट कार्यक्रम करू अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहे। त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मतं दिले नाही तर तुमची योजना बंद करू। काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत। उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही। काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू। चाललं काय नक्की मला कळत नाही। जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं। आज बघा राज्य सरकारकडे पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज 2 घटना काल घडल्या। एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयश येत असेल तर आम्हाला या योजना बंद कराव्या लागतील असा दम द्यावा लागतो। ही महाराष्ट्रातली पहिली घटना। दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। 2-2 वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत काम करून सुद्धा पैसे मिळाले नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये फरक असा केला पूर्वी 10% ही अमाऊंट टोकन अमाऊंटमधून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं। आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे। हे मी फार गांभीर्याने सांगतोय। आता त्यातच सरकारने या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा माध्यमातून या ठिकाणी NUTच्या माध्यमातून 6000 किलोमीटरचे रस्ते हे करण्याचं धोरण जाहीर केलं। खरं म्हटलं तर हे 30% सरकारचं आणि खाजगीकरणातून 70% अशा प्रकारची योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवली जाते। ही मागे सुद्धा राज्यामध्ये राबवली गेली पण मागच्या राबवलेल्या या योजनेमधून त्या नक्की ज्यांनी ह्या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेतला रस्ते केले त्यांना त्याचा परतावा मागच्या योजनेतल्या लोकांचा मिळाला का हे पहिले शासनाने राज्य सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे। सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर करायचा आणि जो करतो त्याला अद्यापही टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे असतात ते जर मिळत नसतील त्याच्यासारखं दुर्दैवानं आहे। आणि आज 6000 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मला मिळालेली माहिती आहे त्याची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी
हे जर खोटं असेल तर सरकारने त्याचं स्पष्टीकरण करावं। मध्ये या असलेल्या लोकांमध्ये काही आमदार खासदारांना बोलवून प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 150-200 कोटीचे रस्ते आणि पूल देण्याच्या बाबतीमधली त्यांना प्रस्ताव सादर करायला लावले आणि हे प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा करत असताना त्या टेंडरचं जे काढले जात आहे ते काढलेली टेंडर सुद्धा प्रत्येकाला बोलून वाटप केलेलं जात आहे। त्यामध्ये कुठली स्पर्धा न ठेवता 8% अभाव, म्हणजे यांनी मला सांगितलेलं दिसतं 26,000 कोटीचा आता 30,000 कोटीच्या वरती हे बजेट निघालेलं आहे। 8% अभावच्या माध्यमातून हे टेंडर भरले जाणार आहेत का, अशी चर्चा मंत्रालयात कुजबूज सुरू आहे। याचा अर्थ त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहे त्यांना आजही 1 रुपया टेंडरमध्ये एकही रुपयाची तरतूद नाही, अशा कॉन्ट्रॅक्टरांकडून आगाऊ रक्कम निवडणुकीचा फंड म्हणून घेतला गेलेल्याची चर्चा मंत्रालयामध्ये आहे, आमच्या कानापर्यंत आहे। सरकारने आता खुलासा करावा नाही तर या असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाला, त्याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आहे। विधान परिषदेमध्ये निघाला, याचं उत्तर कोणी दिलेलं नाही। आता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होत असताना पारदर्शकतेने हे काम केलं जातं का याची माहिती खरं देणं गरजेचं आहे। आता ह्यामध्ये सुद्धा 2-2.5 हजार कोटीचा घोटाळा होतोय अशा प्रकारची चर्चा आहे। त्याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ती सरकारची जबाबदारी आहे। आता या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्यामध्ये काही आमदारांनी आपले जे तारे तोडले, त्यांच्याकडून काय अपेक्षा वेगळी नसणार आहे। कारण सत्तेची गुरमी, सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारापासून असेल, सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे। जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवत आहेत, तेच पाळत आहेत, तेच चालवत आहेत आणि मग अशा प्रकारच्या धमक्या देऊन या निवडणुकीचं काम केलं जात आहे। हे नुसतं लाडकी बहीण योजनेचं नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो, अशा प्रकारची धूम देणं म्हणजे मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू, त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबर नंतर विरोधकांचा कार्यक्रम करू। म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे।